शेतकरी मित्रांनो नमस्कार। राज्यात मान्सूनने चांगलीच गती पकडली असून 11 जून रोजी अनेक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। भारतीय हवामान विभागाने राज्यातील 15 जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तसेच विजांच्या कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणारे वारे अनुभवायला मिळू शकतात। हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये वातावरण अधिक सक्रिय राहणार आहे। त्याचबरोबर राज्यातील इतर भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे। तसेच कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात दिवसभर उकाडा आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता असून संध्याकाळनंतर पावसासह वादळी वाऱ्याचा प्रभाव जाणवू शकतो। रत्नागिरी जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तर ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे। या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो। तसेच पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची हजेरी राहू शकते। मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्येही हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। या जिल्ह्यामध्ये मेघगर्जना आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्येही काही भागात पावसाचा प्रभाव दिसून येऊ शकतो। तसेच विदर्भात आज पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आहे। अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या परिसरात जोरदार सरीसह विजांच्या कडकडाट आणि वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पुढील काही दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। या काळात कमाल तापमान हे 30 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी अधिकृत हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे। तसेच वादळी वातावरण, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहून आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देखील प्रशासनाने सगळ्यांना दिला आहे। शेतकरी मित्रांनो, हवामानासंबंधीच्या अशाच ताज्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।